ऑलराईट. सो आपल्याला या व्हिडिओमध्ये व्हर्च्युअल बॉक्स आणि उबंटू दोन्ही गोष्टी बघायच्या आहेत. तो व्हर्च्युअल बॉक्स मी इन्स्टॉल केलं आहे. इन्स्टॉल साधारण 150 MBची फाईल आहे. ती इन्स्टॉल करा. तुमच्याकडे अशा पद्धतीचं UI दिसेल तुम्हाला. आणि तुमची ISO फाईल जी आहे उबंटूची, ती तुम्ही डाउनलोड केली की साधारण 5 GBची फाईल आहे उबंटू ISO. दोघांच्या लिंक्स आपण बघितल्या आहेत. सो लेट्स से इफ आय गो टू जेमिनी आणि गिव्ह मी बेसिक स्टेप्स टू इन्स्टॉल व्हर्च्युअल बॉक्स अँड उबंटू ऑन इट. सो व्हर्च्युअल बॉक्ससाठी ही साईट आहे virtualbox.org. इट क्रिएट्स अ व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट ऑन युअर कम्प्युटर. आणि मग त्याच्या आतमध्ये आपल्याला मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टम टाकता येतात. आणि सेकंड इज उबंटू डेस्कटॉप आपण करतोय विच इज 5.3 GB. उबंटू 24 व्हर्जन घेऊ शकता तुम्ही विच इज 5.9 GB. सो दोन्ही डाउनलोड झाले की तुम्हाला ISO फक्त इमेज आहे ती तुम्हाला रन नाही होणार आणि व्हर्च्युअल बॉक्स हे इन्स्टॉल होईल तुमच्या सॉफ्टवेअर म्हणजे डाउनलोड केल्यावर तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल. सगळ्या गोष्टी नेक्स्ट 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 करा. वन्स आय एम इनसाइड, व्हॉट आय हॅव टू डू, आय क्रिएट अ न्यू व्हर्च्युअल मशीन. आणि इथे मी व्हर्च्युअल मशीनचं नाव देणार उबंटू. नंतर इथे मी इमेज सिलेक्ट करणार जिथे स्टोर्ड आहे तिथून डाउनलोड केलेली इमेज. आणि खाली इफ यू गो टू स्पेसिफाय व्हर्च्युअल हार्डवेअर, देन यू हॅव टू फोकस, यू हॅव टू डू इट मिनिमम 4 GB. सो इथे 2 GB आहे. सो मी इथे वाढवून 4 GB करेल. तुम्ही इथून टाईप करू शकतात किंवा इथून लिहू शकतात. सो ट्राय टू डू 4 GB इफ यू हॅव 8 GB कम्प्युटर. आणि नंतर तुम्ही ती अनइन्स्टॉल करू शकता. ती 4 GB फक्त व्हर्च्युअली असाइन होते जेव्हा त्याला लागते तेव्हा. इट डज नॉट अलोकेट 4 GB कम्प्लिटली. इट्स ॲज पर द डिमांड. आणि CPU तुम्ही एक नका देऊ, 2 CPU. आता माझ्याकडे 28 CPU आहे, तर मी 4 CPU पण देऊ शकतो. तुम्ही जेवढे जास्त CPU द्याल तेवढा तो फास्ट इन्स्टॉल होईल या व्हर्च्युअल बॉक्समध्ये तुमचा उबंटू. कमी द्याल तर मग वेळ लागेल. सो मी जेव्हा कमी रिसोर्सेस दिले होते मला पाऊण तास लागला आणि जेव्हा मी जास्त रिसोर्सेस दिले तेव्हा 15 मिनिटात झालं. ठीक आहे. आणि मग इथे आता तुम्हाला क्रिएट न्यू येईल. तुम्ही 25 GB द्या बाय डिफॉल्ट C ड्राईव्हमध्ये किंवा D ड्राईव्हमध्ये जिथे तुमच्याकडे जागा असेल तिथे 25 GB द्या. ठीक आहे. अँड देन यू से फिनिश. आता मी ऑलरेडी या सगळ्या गोष्टी आणि येस गेस्ट OS मध्ये इथे तुम्ही युजर ID पासवर्ड टाकणार. होस्ट नेम यू कॅन डू एनिथिंग. आणि सो मी युजर ID टाकलं, पासवर्ड घेतला 1234 1234. नाव आय गेट द फिनिश वन. So because I already installed, I will not do this again, but these are the settings that you have to kind of do. Giving proper names, specifically set up virtual hardware काय द्यायचं आहे ते, हार्ड डिस्क कुठे ठेवायची आणि किती साईज द्यायची आहे, दोज थिंग्स यू हॅव टू डिफाईन. ऑलराईट. मग ते त्याचं इन्स्टॉलेशन चालू होईल. इन्स्टॉलेशन चालू झाल्यानंतर तुम्हाला इथे लेफ्ट साईडला दिसेल 2 नंबरच्या टॅबवर मशीन्समध्ये. हिअर यू कॅन सी 2 Ubuntu. आय हॅव डन इन्स्टॉल 2 Ubuntus बेसिकली, कारण पहिलं करताना बराच स्लो झाला अँड दॅट्स वाय आय ट्राईड अगेन विथ न्यू हार्डवेअर रिक्वायरमेंट. नाव इफ आय हॅव टू ॲक्सेस इट, मे बी डबल क्लिक. आणि डबल क्लिक केल्यावर मी आता इथे उबंटूमध्ये आलो आहे अँड देन आय कॅन जस्ट ॲक्सेस उबंटू. ठीक आहे. इन्स्टॉलेशन प्रिटी स्ट्रेट फॉरवर्ड आहे. इथे एक गोष्ट आहे की तुम्हाला फुल स्क्रीन करायचं असेल तर उजव्या साईडचा कंट्रोल आणि Fने हा फुल स्क्रीन येतो. आणि तो म्हणतोय की इथे दाखवतोय आपल्याला की काय काय त्याचे गोष्टी आहेत. तो म्हणतोय की इट विल बी ओपन इन फुल स्क्रीन. आणि आय कॅन ॲक्सेस माय माऊस इन द फुल स्क्रीन. मी म्हणतोय की नो डोंट शेअर डेटा आणि नेक्स्ट फिनिश. ठीक आहे. मला परत बाहेर यायचं आहे. आता इथे अल्ट टॅबने चालणार आहे माझा. सो मला अगेन कंट्रोल F द्यावं लागेल आणि खालून या गोष्टी सिलेक्ट कराव्या लागतील. दुसऱ्या सिस्टमवर जाईल तेव्हा मग अल्ट टॅब चालेल. जेव्हा मी इथे येतोय तेव्हा माझा अल्ट टॅब नाही चालत. ओके. आणि देर माइट बी सम सेटिंग्स यू हॅव टू प्ले अराउंड विथ दिस. वन्स इन्स्टॉलेशन इज डन, it will take 15 minutes 30 minutes depending on your resolution, sorry, your configuration. But you can play around with the settings. आता ह्या बाहेरच्या सेटिंग्स व्हर्च्युअल बॉक्सच्या आहेत. तर तो म्हणतोय की इनपुट कसं ठेवायचं आहे, माऊस इंटिग्रेट ठेवायचा आहे की नाही, कीबोर्ड कसा इंटिग्रेट करायचा आहे, डिव्हायसेस कसं ठेवायचे आहेत, म्हणजे आतमधली उबंटू ऑपरेटिंग सिस्टम बाहेरचं काय काय वापरेल वगैरे वगैरे असे त्या गोष्टी आहेत.
इफ इट इज स्लो देर माइट बी फ्यू रिझन्स. तो स्लोचं पहिलं रिझन आहे की जर इन्स्टॉलेशनला जर खूपच वेळ लागला तर तुम्हाला एक तर हायर हे कन्फिगर करा, हायर स्पेसिफिकेशन्स, किंवा विंडोजची एक सिस्टम आहे ती विंडोजची तुम्ही विंडोजची ती जी ॲड अँड रिमूव्ह फीचर्स, एक मिनिट, टर्न विंडोज फीचर्स ऑन ऑर ऑफ. सो तुम्ही जस्ट फीचर्स सर्च केलं तर इथे येईल. तो विंडोजची एक सेटिंग आहे, ती सेटिंग खरं तर स्लो करते व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटला, ॲज इन व्हर्च्युअल बॉक्सला इन्स्टॉल करताना, आणि दॅट इज दिस हायपरवायझर प्लॅटफॉर्म. तो हा जर ऑन असेल तर तुम्ही हा ऑफ करू शकतात आणि मग सिस्टीम रिस्टार्ट होईल तुमची. सिस्टम रिस्टार्ट झाल्यानंतर मग परत ती प्रोसेस तुम्हाला इन्स्टॉलेशनची लावावी लागेल. सो इफ यू हॅव नॉट स्टार्टेड येट, तर तुम्ही आधी टर्न विंडोज फीचर्स ऑन ऑफ वर जाऊन याला ऑफ करून ठेवा, याला अनचेक करा, ओके करा, कम्प्युटर रिस्टार्ट करा आणि मग उबंटू सेटअप करा. दिस इज ओनली ड्युरिंग द उबंटू सेटअप, नॉट व्हर्च्युअलचं इन्स्टॉलेशन. ते इन्स्टॉलेशन तुम्ही कसंही करू शकतात. ठीक आहे. सो नाव दॅट आउट ऑफ द वे, वी आर इन द मशीन. ठीक आहे. सो आपलं उबंटू सक्सेसफुली इन्स्टॉल झालं आहे.